नाशिकजवळील अतिप्राचीन आणि निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या श्री संगमेश्वर महादेव मंदिरात आज श्री हनुमान जयंतीनिमित्त दिवसभर भक्तिमय, आध्यात्मिक आणि उत्साहपूर्ण वातावरण अनुभवायला मिळाले। पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती। बोल बजरंग बली की जय, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एकमुखाने बोला जय जय हनुमान, अशा जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। भक्तांच्या ओठावर नामस्मरण आणि मनात अपार श्रद्धा दिसून येत होती। पवनपुत्र हनुमान की जय, बोल बजरंग बली की जय, पवनपुत्र हनुमान की जय, राम लक्ष्मण जान की जय बोलो हनुमान की, राम लक्ष्मण जान की जय बोलो हनुमान जयंतीच्या निमित्ताने हनुमान चालीसा पठण, रुद्रपाठ, अभिषेक तसेच विविध धार्मिक विधी मोठ्या भक्तिभावाने पार पडले। यावेळी नाशिक शहरातील विविध राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून श्री हनुमंतरायाचे दर्शन घेतले। श्री संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे विश्वस्त ॲडव्होकेट स्वप्नील गोतरणे, मंदिराचे सेवेकरी हरिभक्त पारायण संजय महाराज सूर्यवंशी, विदर्भ मित्रमंडळाचे अध्यक्ष कृष्णा तांगडे यांच्यासह विविध भाविकांनी श्री हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या। सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान। दिव्य तुझी राम भक्ती, भव्य तुझी काया, बालपणी गेलासी तू सूर्यादराया, दादरली धरणी तरतरले आसमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान। आले किती गेले किती संपले वरारा, तुझ्या परी नावाचा तू अजूनी दरारा, दावत ये लवकरी आम्ही झालो रे हैराण, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान। अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान। प्रभु रामचंद्र की जय, प्रभु रामचंद्र की जय, राम लक्ष्मण जान की जय, राम लक्ष्मण जान की जय बोलो हनुमान की। संगमेश्वर महादेव मंदिर, सावरगाव तालुका, जिल्हा नाशिक या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सदर उत्साहासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। महाप्रसादाची सेवा ही विदर्भ मित्रमंडळाने दिली। सदर विदर्भ मित्रमंडळाचे संस्कृतीचे प्रतीक म्हणून त्यांनी रोडगेचे जेवण ठेवले होते। सदर कार्यक्रमासाठी ग्रामस्थांचा तसेच सावरगाव ग्रामस्थांचा सहभाग लाभला। जय जय महाराष्ट्र। नाशिक शहरामध्ये गंगापूर गावालगत अति प्राचीन असं संगमेश्वरांचं जे स्थान आहे, दरवर्षी सालाबादाप्रमाणे हनुमान जयंती उत्सव हा इथे खूप मोठ्या प्रमाणात आणि उत्साहामध्ये साजरा होत असतो। महाराजांची अखंड सेवा आपण बघतोच आहे आणि सर्व भक्तगण देखील आज इथं उपस्थित आहे। आज खरोखर एक खूप मोठा योग आहे। खूप चांगल्या प्रमाणामध्ये भंडारा वगैरे सुद्धा इथं आयोजित केलेला आहे आणि मी नाशिक शहराच्या सर्व नागरिकांना आवाहन करतो की अगदी इथं येऊन एकदा दर्शन घ्या आणि दर्शनाची जी तुम्हाला अनुभूती येईल ती अत्यंत चांगल्या प्रमाणात आहे। खूप पॉझिटिव्ह असं वातावरण इथं असतं। एकदा परत हनुमान जन्मोत्सवाच्या सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। धकाधकीच्या जीवनात प्रभू रामचंद्राच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक या नगरीत आपण सर्वांनी आपला अनमोल वेळ दिला आणि आश्रमाला भेट देऊन आपली भक्ती आणि शक्ती ही दाखवून दिली आणि भक्ती कशी करावी हे तर आपल्याला प्रभू बजरंगबलीने आपल्याला हे दाखवूनच दिलेलं आहे। आणि माणूस कसा असावा
हे श्रीरामचंद्र प्रभूंनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. पण बोलायचं एवढंच आहे की आपण आपला अनमोल वेळ हा जो काही आपण प्रेरित करतोय आणि प्रेरतोय हा आपल्या भावी पिढीसाठी खूप छान आहे आणि असंच कार्य पुढं चालत असावं आणि चालू ठेवावं हीच नम्र विनंती करतो आणि सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपले महंतांचे आभार व्यक्त करतो. गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. संगमेश्वर भगवान की जय. काळ भैरवनाथ भगवान की जय. बजरंग बली हनुमान महाराज की जय. गुरुदेव दत्त गंगा गोदावरी माता की जय. गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. आज हनुमान जन्म उत्सव निमित्त समजे नाशिक भाविक जमलेले इथं हनुमान जन्म उत्सवानिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम पूर्ण भाविकांनीच ठेवलेला आहे. त्याच्यामुळे आज योगायोग कठोर भक्त म्हटला जाणारा दादांनी आपल्या मागे याच्यात सांगितलं. कठोर भक्त म्हणजे कसा असावा, देवाची सेवा करणारा कसा असावा, देव कसा करावा, देव काय पाहिजे, देवाकडून काय मागितलं पाहिजे. त्याच्यामुळे रामभक्त एकनिष्ठ आणि रामाची पूर्ण देह अर्पण करणारा बजरंगबली ही एवढी शक्ती असून त्यांनी प्रभू रामचंद्रांना खांद्यावर घेऊन राम आणि लक्ष्मणांना खांद्यावर घेऊन फिरवलं. जिथे लागलं तिथं घेऊन जायचे उड्डाणाने. असे रामभक्त आपल्या या कलियुगात आणि परत पाहायला पण मिळणार नाही. त्यांची जी कीर्ती आहे खूप महान आहे. आज ऊन खूप असल्या कारणाने आपण थोडक्यात हे करू. आज संगमेश्वर महादेव मंदिर सावरगाव या गावाच्या वतीने, ग्रामस्थ वतीने, नाशिककरांच्या वतीने समद्यांनी आज जयंतीला खूप त्यांच्या एवढ्या धक्काधक्क्याच्या जीवनातून आज आपल्याला त्यांनी एवढा टाईम दिला आणि समदेजण इथं आले पोचले. त्यांचं मनापासून धन्यवाद. समद्यांनी प्रसाद घेतला पाहिजे आणि समद्यांनी इथं देवाचं नामस्मरण घेतलं, देवाला भेट दिली आणि अति प्राचीन संगमेश्वर महादेव मंदिर, बजरंगबली जे काही कालभैरव आहेत प्राचीन, हे पूर्वीपासून पारंपरिक आलेले मंदिर आहेत. हे काही कोणी असं बनवलेले नाही, कोणी एक याच्या म्हणून नाही. प्रत्येक गावाच्या वतीने, सावरगावच्या वतीने, गंगावराच्या वतीने मी समजा ग्रामस्थांना व ट्रस्ट अध्यक्ष नामदेव नाना गोतरणे यांच्या समद्यांच्या वतीने, गावाच्या वतीने तर समद्यांना मनापासून धन्यवाद. जे हर हर महादेव. सातपूर जाधव संकुल महाडा कॉलनी परिसरातील विदर्भ मित्र मंडळाच्या वतीने खास विदर्भातील पारंपरिक खाद्य संस्कृती जपत रोडगे, वांग्याची भाजी, बुंदी, भात, वरण असा महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. या ऐतिहासिक मंदिरात विदर्भातील महिला व बांधवांनी धार्मिक परंपरा जपत समाजसेवेचा आदर्श ठेवला असल्याचे चित्र पाहायला मिळाले. नाशिक शहरासह सावरगाव, गंगावरे आणि पंचक्रोशीतील असंख्य भाविक आपल्या कुटुंबियासह दर्शनासाठी उपस्थित होते. संपूर्ण मंदिर परिसर श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकात्मतेच्या रंगात न्हाऊन निघाला होता. तर श्री हनुमान जयंतीच्या या पवित्र उत्सवाने संगमेश्वर मंदिरात भक्तीचा महासागर उसळल्याचे दर्शन झाले. बजरंगबली हनुमान महाराज की जय. बजरंगबली हनुमान महाराज की जय.